विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका, सरकार लाईनवर आले नाही तर तेही बदलू असा इशारा अभिजित दिपके यांनी दिलाय। पॅलेट गन वापराचे आदेश शहांचे असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करा अशी मागणी दिपकेंनी केली आहे। विद्यार्थ्यांचं रक्त पाहूनही सरकारचं मन भरलं नाही का असा संतप्त सवाल त्यांनी केलाय। स्टुडंट्सवर पेलेट गन्स मारण्याचं काय? पेलेट गन तर पहिली गोष्ट ही वापरण्याचं नियम देशातल्या कोणत्याच नागरिकावर, फक्त स्टुडंट्सच नाही, तुमच्या देशाचे नागरिक आहे ना, काय आतंकवादी तर नाहीये। काय म्हणून तुम्ही पेलेट गन वापरले? ज्यांनी कोणी पेलेट गन्सची ऑर्डर दिले, मग ते अमित शाह किंवा असू नये, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। की जी सरकार आहे, सरकारने सुधारावं। 20 जुलैला जो तुम्ही रस्त्यावर रक्त वाहिलं स्टुडंट्सचं, ते अतिशय वाईट होतं। तुमचं तेवढं रक्तही जर वाहून मन भरलं नसेल, त्यामुळे तुम्ही स्टुडंट्सला अजून पण तंग करताय का? वेगळ्या राज्यात मी बघतोय भरपूर स्टुडंट्सला पोलीस घरी जाऊन तंग करते, अरेस्टच्या धमक्या देते, डिटेनच्या धमक्या देते। ते स्टुडंट्स का आतंकवादी नाहीये, ते आपल्या देशाचं भविष्य आहे। आपल्या देशाच्या भविष्याला जर या सरकारला असंच तंग करायचं असेल तर ह्या स्टुडंट्सनी आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाय, उद्या जाऊन ते सरकारी बदलतील जर ही सरकार आता लाईन